मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. हाय, खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये मी ज्योती तुमचं स्वागत करते. काय मस्त वाटतंय ना, काहीतरी वेगळं वाटतंय ना आज. अहो वाटणारच, एकतर पावसाळा आहे, बाहेर हा मस्त हिरवागार असा निसर्ग पसरलाय. त्यात आज आपण गावाला चाललोय ना. नाही म्हणजे काय आहे ना, आज आपल्या बरोबर जी मैत्रीण रेसिपी बनवणार आहे ना, ती पेणपासून काही अंतरावर राहते. मग ती आपल्याला पेणला घ्यायलाच आली आहे. मग मस्त या हिरव्यागार सफरीत आपण इथंच तिच्याशी गप्पा मारूया ना. चला ओळख करून घेऊया त्यांची. नमस्कार वहिनी. नमस्कार. आपलं नाव? संजीवनी संदीप पार्टे. अच्छा. आणि काय करता आपण? घरीच असते, गृहिणी आहे. आणि कसं वाटते, असं मस्त पावसाळ्याचा मोसम आहे, छान सगळीकडे हिरवळ पसरली आणि शिवाय तुम्ही अशा मस्त गावात राहता, मग गावात काहीतरी वेगळी मजा असते ना. हो, छान वाटतं गावाकडे राहायला. आणि कसं आहे, म्हणजे शहराकडे हल्ली हिरवळ वगैरे असं काही पाहायलाच मिळत नाही. त्यापेक्षा इथे गावाकडे बघा ना, किती मस्त हिरवागार असा निसर्ग बघायला मिळतोय, फ्रेश वातावरण आहे आणि फ्रेश फ्रेश रेसिपीज आपण खातच असतो. तर तुम्ही आज आम्हाला कोणती नवीन रेसिपी दाखवणार आहात? मी आज तुम्हाला खाऱ्या पुऱ्या बनवणार आहे. कारण मुलांना वगैरे आवडतात, झटकन होण्यासारख्या असतात त्या, म्हणून मी तुम्हाला खाऱ्या पुऱ्या बनवून दाखवणार आहे. ओके, मग आता या अशा चमचमीत पुऱ्या आपण बघणार आहोत, पण त्यासाठी आपल्याला आधी त्यांच्या घरी पोहोचावं लागेल. चला तर मग एक मस्त गावचा फील घेऊया आणि त्यांच्या घरी जाऊन छान पुऱ्या शिकूया. चला. बघितलं ना, गावात आलं की किती मस्त प्रसन्न वाटतं. एकतर एवढं निसर्गरम्य वातावरण, त्यात मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून जरा रिलॅक्स वाटतं ना. मस्त नजर जाईल तिथे हिरवळ आहे सगळीकडे पसरलेली. त्यात गावाची एक्साइटमेंट तर आहेच. त्यातून आपण मगाशी ऐकलंय की आज आपण अशा खुसखुशीत पुऱ्या वगैरे खाणार आहोत आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय, म्हणजे वा, क्या मजाच आहे ना. मग वहिनी, आपण आज या गावात तर आलोय. काय नाव म्हणालात गावाचं आपल्या? कामार्ली. कामार्ली. अच्छा.
आमचं धरण म्हणजे प्रसिद्ध आहे. आमच्या धरणाचं पाणी मुंबईला पुरवलं जातं. काय नाव आहे धरणाचं आपल्या? हेटवणा प्रकल्प. अच्छा, म्हणजे कामार्लीच्या जवळ हेटवणा प्रकल्प आहे तो. हो. अच्छा, मस्त वाटत असेल ना पण असं बाजूला डॅम आणि. हो, छान वाटतं. आमचं खेडेगाव आहे पण आम्हाला आवडतं. कोणी आलं तरी आवडतं त्यांना. खूप म्हणजे एन्जॉय करतात. आणि असं मे महिन्यात वगैरे जरी पाहुणे आले तरी तुम्ही डॅमवर घेऊन जाता का फिरायला? हो, जातो ना आम्ही नेहमी. हो, आम्ही डॅमवर वगैरे फिरायला नेतो. त्यांना नवीन काहीतरी दाखवायचा म्हणजे प्रयत्न करतो. हो हो. मस्त, म्हणजे मुंबईतल्या माणसांना तर खूप आवडत असेल ना इकडचं सगळं डॅम आणि हे सगळं वातावरण मस्त. आणि त्याच्यात डॅमवर जाताना असं मस्त गरम गरम काहीतरी करून न्यायचं आणि मस्त तिकडे मज्जा यायचं. आज तुम्ही आम्हाला पुऱ्या दाखवणार आहात आणि त्याच्यातून असं मस्त बाहेर पाऊस पडतोय, त्यात अशा खुसखुशीत गरमागरम पुऱ्या म्हणजे मजाच आहे, हो की नाही? मग आपण साहित्य बघूया काय काय घेतले ते. बघूया. मैदा, रवा, तिखट, चटणी, जिरं, ओवा, मीठ, तेल आणि तूप. तूप आपण गरम करून घेतले का? हो, ते मोहन टाकायचं आहे त्याच्यात, म्हणून आपण ते उकळून घेतलेले. अच्छा, आणि मैद्यात असं गरम तूप असं मोहन म्हणून ओतलं की मग खुसखुशीतपणा जास्त येतं, म्हणजे चांगले लागते खायला वगैरे. बरोबर. ठीक आहे, करायची सुरुवात आपण करूया. काय करतोय आपण आधी? हे 2 वाटी आपल्याला मैदा घ्यायचे. अच्छा, हे असं प्रमाणातच व्यवस्थित घ्यावं लागेल ना सगळं? हो. आणि 1 वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला. अच्छा. नंतर आवडीप्रमाणे तिखट घ्यायचंय. तिखट पुरी आहे ना आपली म्हणजे? हो. ही चटणी घ्यायची थोडी, अर्धा चम्मच. अच्छा. जिरं घ्यायचंय अर्धा 1 चम्मच, का आपल्याला आवडेल असं. आणि हे ओवा आहे. ओवा सुद्धा 1 चम्मच घेतलं तरी चालतं. अच्छा. आणि ओवा तसा पोटालाही चांगला असतो ना, आणि पावसाळ्यात साधारण पोटाचे आजार वगैरे जास्त असतात, त्यामुळे मग ओवा वापरलेला नेहमीच चांगला. आणि हे थोडं मीठ. हे आपण मोहन ओतणार आहोत त्याच्यावरती. बरं. हे अगदी कडकडीत करून घेतले ना तुम्ही तूप? हो. हे मिक्स करू का? अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे मी. अच्छा. आणि मग कसं हे पाण्यात मळायचं ना? पाण्यात मळायचंय. बरं. तुपाने व्यवस्थित असा खुसखुशीतपणा येत असेल ना? हो. आणि हे मेन म्हणजे पहिले भिजून ठेवायचं असतं. सकाळी म्हणजे दुपारी करायचं असलं तर सकाळी भिजवून ठेवायचं आणि नंतर करायचं दुपारच्या नंतर. अच्छा, म्हणजे सकाळी भिजवून ठेवायचं, बाहेर पाऊस पडायला लागला की गरम गरम करायचं आणि खायचं. म्हणजे मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलं का? आपण 2 वाटी मैदा घेतला, त्यात 1 वाटी रवा घेतला आणि त्याच्यात 1 वाटी कडकडीत केलेलं तूप घातलं. शिवाय त्याच्यामध्ये जिरं, ओवा, मीठ हे प्रमाणामध्ये घातलंच, आणि तिखट जेवढं आपल्याला हवंय तसं त्याच्यात लाल तिखटही टाकून घेतलं. आणि मगाशी तुम्ही बघितलं का, त्यांनी एक चटणीचा वापर केला, म्हणजे त्याची एक वेगळी टेस्ट येईल. आणि त्या चटणीमध्ये त्यांनी मला वाटतं तीळ आणि खोबरं, मीठ या सगळ्याचाही वापर केला होता. आणि ओवाही मी जसं म्हटलं की पावसाळ्यामध्ये आजार पोटाचे भरपूर पसरतात, त्यामुळे तो पोटाला चांगला असतो, म्हणून ओवाही आपण ह्याच्यात वापरलाय. तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचंय त्याच्यामध्ये. आपलं पीठ मळून झालंय ना? हो, झालेलं आहे. ओके. ज्योती, मी आता तू येणार म्हणून मी हे पहिलेच तयार करून ठेवलेलं पीठ, कारण ते मुरावं लागतं ना, म्हणून मग ते पहिलेच करून ठेवलं होतं. तर हे आपण आत्ताच करूया आणि आता आपण भिजवलेले ते नंतर करूया. अच्छा. मग म्हणजे कसं आहे ना, त्यांना माहिती होतं की आपण येणार आहोत आणि मग मस्त पाऊस वगैरे पडणार आहे, मग त्या खुसखुशीत पुऱ्या आपल्याला द्यायला पाहिजेत ना, म्हणून त्यांनी आधीच ते पीठ छान मुरवून ठेवलंय.
आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा करायचं असेल ते करण्याच्या 2-3 तास अगोदर भिजवून ठेवा, म्हणजे त्याची टेस्ट अजून जास्त वाढेल. हो ना? हो. आता पुढे आता आपण याची पोळी बनवायची ना? हो, छानशी एक पोळी बनवायची मोठी आणि मग पुऱ्या करायच्या त्याच्या. अच्छा, म्हणजे त्या पाडून वगैरे का वाटीनी? हो. ओके. कसं लाटायचं, जाडसर वगैरे? हो, कडक आहे जरा. आणि ते जरा असं म्हणजे चेसून वगैरे घेतलं ना का आणखीन खुसखुशीत होतात. चेसून घ्यायचं असं हे वरवंट्याने. अच्छा. आणि एकदम पातळ आटून नंतर मग पुऱ्या करायच्या असतात. अच्छा. मग खुसखुशीत होतात. आणि मुळातच आपण ते 2-3 तास असं मुरवत ठेवलेलं, त्यामुळे ते मैदा असा थोडा कडक होतो ना नंतर? हो, होतो, पण नंतर आपण मळून घेतल्यावर बरोबर होतं. हा, म्हणजे पुन्हा जेव्हा करायच्या वेळी थोडं कुटून किंवा पाणी वगैरे नाही घ्यायचं पुन्हा, कडक असलं तरी. अच्छा अच्छा. आणि ते सगळं आपण जे टाकलंय ना, ओवा वगैरे, ते असं छान दिसतंय ना त्याच्यामध्ये. आणि तीळ सुद्धा दिसतात ना? तिळाची चटणी आपण टाकली. तिळाची चटणी टाकलेली आहे आपण, तीळ नाही टाकलेले याच्यात. पातळ लाटून घ्यायचे ना? आणि जेवढं आपण पातळ लाटू तेवढी मला वाटतं पुरी जास्त खुसखुशीत होईल. हो ना? हे झालंय का लाटून? हो, झालंय. आता हे आपण लाटून घेतलंय पातळ. आता आपण ह्या पुऱ्या करायच्या आहेत छोट्या छोट्या आणि मग हे तळून काढायचे आहेत. अच्छा, म्हणजे लहान लहान साईजच्याच करायच्या? हो, लहान लहान साईजच्या. आपल्याला जेवढ्या हव्यात तेवढी मोठी वाटी घ्यायची? हो, चालेल, तसं चालेल, आपल्याला पाहिजे तसं. पण छोट्या छोट्या केलेल्या चांगल्या होतात. अच्छा अच्छा. गंमत माहितीये का, लहानपणी असा सणवार असला ना की असं बासुंदी पुरीचा वगैरे बेत असतोच घरी, आणि मग आई एकटी करून करून दमलेली असते, मग त्याच्यात मी लुडबुडायला जायचे. मग मम्मी असं मोठं काहीतरी पोळी लाटून द्यायची आणि मग मी तेव्हा अशी वाटीनी पाडायचे. मला त्या वाटीनी पाडण्याच्या पुऱ्यांची आठवण झाली. आपल्याला झालंय ना आता पुऱ्या पाडून? झाले. अच्छा, आता तळून घ्यायचे. तळून घ्यायच्या अगोदर हे असं करायचं आहे थोडं थोडं, म्हणजे ह्याच्याने ते फुलत नाहीये आणि असं म्हणजे खुसखुशीत होतात त्याच्यामुळे. म्हणजे हे सिक्रेट आहे का? म्हणजे बघितलं का मैत्रिणींनो, पुरी जर फुगली ना तर ती खुसखुशीत होणार नाही, म्हणून त्यांनी असं मस्त चाकूनी त्याच्यावर असे काप पाडले ना असे, आणि मग ती तळायची, म्हणजे ती खुसखुशीत होणार आहे. आपल्याला एवढं गरम करावं लागतं का तेल? हो, एकदम कडकडीत लागतं. त्याच्यात नंतर मग असं टाकायचं असं. अच्छा. मस्त तापलंय तेल. आणि मैदा कसा ना गरम तेलात टाकल्यावर अशी पुरी फुगते, पण तुम्ही ते हे केलंय म्हणून ते बघा ना कसं मस्त होतंय. सुरीचे ते असं कापल्यासारखे केले. म्हणजे शेवपुरी आणि पाणीपुरी मध्ये पण असंच काहीतरी करत असते ना? म्हणजे ज्याला असे काप नाही पडत ती फुगते, आणि ज्याला काप पाडतात ती चप्पट होते. हो ना? हो. मग मैत्रिणींनो, आपल्या या पुऱ्या मस्त खुसखुशीत तळून होत आहेत. तर तळून होईपर्यंत आपण घेऊया ना एक छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झाल्यात ना तयार? अशा मस्त गुलाबी रंगावर करायच्या ना? आणि हो, आणि असं केल्यानेच म्हणजे कुरकुरीत लागतात एकदम. येस, आणि बघूनच कळते ना अशा खुसखुशीत कुरकुरीत अशा झाल्यात ते. हो. आणि ते तुम्ही चाकूनी करून घेतलंय त्यामुळे त्या व्यवस्थित अशा हे झाल्यात ना? अजिबात फुगलेली नाहीये पुरी. या झाल्या आपल्या खाऱ्या पुऱ्या तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. झाले ना तयार? हो, आता हे तू खाऊन बघ, छान झालेत. येस. म्हणजे कसं आहे ना, आपण मगाशी मस्त फिरून आलो, छान वातावरणात गारवा पसरलाय, पाऊस होता, हिरवळ होती. आपण मगासपासून वाट बघतच होतो ना या पुऱ्या मस्त कधी तयार होत आहेत, आणि आता त्या फायनली झाल्यात आणि मी खाऊन बघणार आहे. तर सॉस सोबत खायच्या का? हो, चहा बरोबर पण चालतं, सॉस घेतलं तरी चालतं. अच्छा, हां, चहा आणि पुरी पण मस्त. मी आता सॉस बरोबर खातीये. मस्त अशी कुरकुरीत होऊन झालेली आहे वाटतं. या बात आहे, मस्त. म्हणजे असं मस्त भिजून आल्यानंतर गरमागरम पुऱ्या खायला काय मजा येईल. मस्तच. वहिनी, आज आम्ही मस्त एवढे हवेतून फिरत फिरत तुमच्या घरी आलो
आणि तुम्ही आम्हाला एवढी छान गरमागरम रेसिपी करून दाखवली त्याबद्दल खमंग मेजवानीकडून हे छोटंसं गिफ्ट. थँक्यू. मग मैत्रिणींनो, ह्या अशा छान छान रेसिपीज तर आपण बघणारच आहोत, पण त्यासाठी तुम्ही बघायला विसरू नका आमचा खमंग मेजवानीचा एपिसोड. तोपर्यंत बाय बाय.